गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर तुम्ही काल रात्री पाहिलं तर काल रात्री मार्केट एकदम आपलं डाऊन झालं होतं. परंतु काल रात्रीतनं अशा काही घडामोडी घडल्यात की आज गिफ्ट निफ्टी चक्क इंडिकेट करते की मार्केट 400 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. आता असं नक्की काय झालं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा काल रात्री US मार्केट चालू झालं त्यानंतर ट्रम्पने एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू दिलेला आहे एका चॅनलला. तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की इराणचं वॉर जे आहे तर ते आता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जे आमचे गोल्स होते तर ते अचीव झालेले आहेत. त्यामुळे आम्ही जिंकत आलेलो आहोत. अजून पूर्ण जिंकणं बाकी आहे. परंतु जे मी सुरुवातीला म्हटले की 4-5 आठवडे युद्ध चालेल, तर तेवढं काही बिलकुल चालणार नाही. ते आता लवकरच संपुष्टात येईल. त्यामुळे काय झालं, त्यांनी असं स्टेटमेंट दिल्यामुळे ऑइल प्राईस जी आहे, जी काल $120 पर बॅरलच्या आसपास गेली होती, ती धाडकन खाली आपटली आणि आता चक्क क्रूड ऑइल ट्रेड करत आहे $85च्या आसपास. म्हणजेच फार मोठा प्रचंड डिफरन्स आहे, लक्षात घ्या. आता त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की त्यांनी पुतीनसोबत देखील फोनवरती चर्चा केलेली आहे आणि साहजिकच आहे, सगळ्यांना माहीत आहे की इराणला सपोर्ट कोण करतो इंटरनली, तर रशिया. मग त्यांनी रशियासोबत बातचीत करून काहीतरी सोल्युशन काढलेलं असू शकतं किंवा मग जे काही ट्रम्प आहेत तर त्यांना जे काही पुतीन आहेत त्यांना मध्यस्थी घेऊन रशियाशी काहीतरी किंवा मग इराणशी काहीतरी चर्चा केलेली असू शकते आणि त्यामुळे काही ना काहीतरी सोल्युशन निघालेलं असू शकतं की जे अजून सगळ्यांना माहीत नाही आहे, हीच गोष्ट. तर मग आता यामुळे काय झालं की मार्केट US मार्केट रिकवर व्हायला सुरुवात झाली. आता US मार्केट जरी ग्रीनमध्ये क्लोज असलं तरी त्यांचे जे फ्युचर्स आहेत थोडे रेडमध्ये ट्रेड करत आहेत, पण इट्स ओके. आणि जर आपले मार्केट पाहिलं तर आपलं मार्केट हे ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेलं होतं. परंतु कालही असं दिसलं जसं युद्ध सुरू होण्याच्या आदल्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोणाला तरी माहीत होतं की युद्ध सुरू होणार आहे. तसंच हे सगळं होण्याच्या आधीसुद्धा कोणाला तरी माहीत होतं काल की काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे. त्याचं कारण असं, एक डेटा जर तुम्ही पाहिलात तर तो फार आपण काय म्हणू शकतो की चांगला आहे. त्या डेटामध्ये म्हणजेच काय की असं दाखवत होतं की मार्केट पॉझिटिव्ह साईडला जाऊ शकतं. कारण काल एवढं मार्केट पडूनसुद्धा ऑलमोस्ट 500 पॉईंटच्या आसपास जो PCR रेशो आहे तर तो इम्प्रूव्ह झाला होता. जनरली तसं होत नाही. म्हणजेच काय की आदल्या दिवशी जेव्हा शुक्रवारी मार्केट बंद होऊन गेलं होतं तेव्हा 0.87 जो PCR रेशो होता तो काल 0.97 पर्यंत गेला होता. म्हणजेच खूप जास्त पुट रायटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे आता पाहूयात की मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर मग हा गॅप सस्टेन करतं की हा गॅप भरण्यासाठी फिल करण्यासाठी मार्केट थोडं खाली येतं, पाहावं लागेल. तर मग आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉझिटिव्ह साईडला आहेत म्हणून मार्केट गॅप ओपन होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटचा गॅप सस्टेन होईल की नाही होईल हे सगळं पाहण्यासाठी क्रूड ऑइलचं चार्ट पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. क्रूड ऑइल जेवढं सप्रेस होत जाईल खालच्या बाजूला तर तेवढंच आपलं मार्केट सस्टेन करण्याची पॉसिबिलिटी जास्त राहील. ओके, तर अशा पद्धतीनं मी गेले 2 दिवसापासूनही सांगत होतो की मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची शॉर्ट पोझिशन तुम्ही बनवू नका, कारण मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे आणि युद्ध सुरू होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची एखादी गुड न्यूज मार्केटला खूप जास्त वरती घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आणि अशा वेळेस शॉर्ट पोझिशन ज्यांच्या असतील तर त्यांना प्रचंड लॉसेस होऊ शकतात. तर मग आता पाहूयात की काय घडते ते. परंतु आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.